गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज आहे संडे आणि आमच्याकडे गेस्ट पण येणार आहेत, तर म्हटलं काहीतरी स्पेशल बनवूयात. सो आज मी चिकन बिर्याणी बनवणार आहे, तर त्याचीच रेसिपी मी या ब्लॉगमध्ये शेअर करणार. तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण बनवा आणि सांगा कशी बनली आहे ते. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यात. हातही स्वच्छ धुतलेले आहेत. तर आता मॅरिनेशनला सुरुवात करूयात. तर मॅरिनेशनसाठी मी घालते थोडासा हिंग, त्याच्यानंतर मी घालणार आहे लाल तिखट मिरची मसाला. तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घालू शकता. मी फक्त कलरपुरती थोडासा जास्त घालते आहे कारण त्याला तिखटपणा नसतो. आणि मग त्यानंतर मी घालणार आहे जिरं. जिरं पण मॅरिनेशनला ऑप्शनल आहे, मला आवडतं म्हणून मी घालते. त्याच्यानंतर मी घालते चिकन मसाला. मोस्टली सगळेच मसाले मॅरिनेशनला यूज होतात, तर मी इकडे चिकन मसाला घालते. थोडासा ठेवून दिला आहे जेव्हा आपण ग्रेव्ही बनवणार त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मग मी घालणार आहे याच्यामध्ये बिर्याणी मसाला. बिर्याणी आहे म्हणून मी मॅरिनेशनला हा बिर्याणी मसाला वापरते आहे. तो इतर मसाल्यांच्या कंपेअर थोडा जास्त घालणार आहे मी. त्यानंतर मग घालणार आहे मी गरम मसाला. भरपूर मसाले आहेत, सो ह्याच्यामध्ये थोडंसं कमी पडलं तरी चालतं मॅरिनेशनला, कारण जेव्हा ग्रेव्ही बनवतो तेव्हा आपण ते अजून ॲड होतातच. तर आता मी इथे गरम मसालाही घालून घेतला आहे. आणि माझ्याकडे लिंबू नव्हता, त्याच्यामुळे मी इथे ना थोडंसं कोकमचं आगळ वापरते. तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही प्लीज लिंबू यूज करा. कोकम आगळ मी थोडंसं आंबटपणा येण्यासाठी 2 बॉटलचं ते झाकण आहे तेवढंच घातलं आहे. त्याच्यानंतर मग मी आता याच्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं थोडंसं त्याच्यामध्ये मी मॅरिनेशनलाच घालणार आहे. त्यानंतर मी हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे, ती पण मी मॅरिनेशनमध्येच टाकणार आहे. तुमच्या तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी घालणार आहे आलं लसणाची पेस्ट. थोडंच आलं लसूण घालणार आहे कारण परत ते तेलात टाकताना मी घालणारच आहे. त्यानंतर मी इकडे दही घेतलेलं आहे. मी मॅरिनेशनलाच दही घालते. काही लोक म्हणजे जेव्हा बनवतात ग्रेव्ही तेव्हाही घालतात, पण मला जास्त दही नाही आवडत, त्याच्यामुळे मी फक्त मॅरिनेशन पुरतंच दही वापरते आहे. आणि कोकम आगळ घातले त्याच्यामुळे अंदाजाने दही घाला, नाहीतर मग खूप जास्त ते आंबट होऊन जाईल. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालते. आता हे मिठाच्या पाण्यात धुतलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ घालताना थोडं लक्ष देऊन घाला, नाहीतर मग ते खूप खारट होऊन जाईल. हळद मी ह्याच्यात नाही घातली आहे कारण मी हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे हळद ऑलरेडी आहे. आता मी हे स्वच्छ हात धुतलेले आहेत आणि आता ते हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर हे बघा, व्यवस्थित मसाले सगळे मिक्स करून झालेत. प्रत्येक चिकनच्या पीसेसला ते मसाल्याचं कोटिंग लागलेलं आहे. दही वरून घालायची गरज नाही पडली मला. आणि इकडे कांदा चिरून घेतला एक उभा आणि एक असा बारीक उभा कापलेला आहे. टोमॅटोही चिरून ठेवलेला आहे. आता हे चिकन मी हाफ आवरसाठी साईडला ठेवणार आहे. इकडे कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवले कारण त्याच्यामध्ये आपल्याला राईस शिजवायचा आहे. तर ह्या पाण्यामध्ये मी थोडेसे खडे मसाले घालते आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता थोड्याशा मिऱ्या घातलेल्या आहेत. मसाले घालणारे कारण त्याचा फ्रेग्रन्स खूप छान येतो मग भाताला. त्याच्यानंतर मी थोडंसं लवंग घातलं आहे. त्यानंतर हे माझ्याकडे दगडफूल होतं तर तेही मी घातलेलं आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये शाही जिरं घातलं आहे. खूप छान टेस्ट येते जिऱ्यामुळे भाताला. त्यानंतर माझ्याकडे दालचिनी आहे तर ती पण मी घालून घेते आहे. दालचिनी मी थोडीशी तोडून त्याचे तुकडे घातलेले आहेत कारण मग त्याचा फ्रेग्रन्स खूप छान येतो. आणि खडे मसाले थोडे कमीच टाकायचे आहेत कारण ते आपण जेव्हा ग्रेव्ही बनवणार त्याच्यामध्ये पण यूज होणार आहेत. त्याच्यानंतर हे तमालपत्र आहे तर ते पण मी मधून त्याला तोडून त्याच्या पाण्यामध्ये घालते आहे. त्यानंतर माझ्याकडे हे ग्रीन वेलची आहे, त्या पण मी थोड्याशा घेते आणि त्याला मधून थोडंसं तोडून मी ते पाण्यामध्ये टाकते आहे. हे बघा, सगळे खडे मसाले माझे याच्यामध्ये घालून झालेले आहेत.
पाणी मी गरम करत ठेवलं, त्याच्या बाजूलाच मी इकडे तेल पण गरम करत ठेवले कांदा फ्राय करण्यासाठी. तर तेल पण एका साईडला गरम होतं आहे. आता पाण्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतले. तूप असेल तर तूपही तुम्ही घालू शकता, कारण मग तो भात आहे तो असा सुटसुटीत होईल थोडा, नाहीतर मग तो चिकट होऊन जाईल. तर आता पाणी आपलं गरम होतं आहे, तोपर्यंत आपण इकडे बघूयात की तेल तापलेलं आहे की नाही. त्याच्यासाठी मी थोडासा कांदा सोडून बघितला, तर तेल व्यवस्थित तापलं होतं. तर आता जो बारीक फ्राय करण्याचा जो ऑनियन मी कापलेला होता तो मी आता पूर्ण त्या तेलामध्ये सोडून घेणार आहे. कांदा मी चिरून त्याला थोडासा मोकळा केला होता फ्राय करण्यासाठी. हे बघा तेलही मस्त तापलेलं आहे. तर आता हा कांदा मी मीडियम फ्लेमवरती असाच ठेवून देणार आहे. सो मग तो व्यवस्थित फ्राय होईल ह्याच्यामध्ये. आणि इकडे मी तुम्हाला एक छोटीशी टीप देईन की जेव्हा आपण हा कांदा तेलामध्ये सोडतो ना, त्याच्यानंतर वरून थोडीशी साखर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. जास्त नाही, एकदम थोडीशी अशी हाताने भुरभुरायची आहे. कारण मग आहे ना, या साखरेमुळे या तेलातला कांदा एकदम कुरकुरीत होऊन फ्राय होतो. नाहीतर मग कधी कधी कांदा एकदम नरम होऊन जातो, पण साखर घातल्यामुळे तो कुरकुरीत होतो जास्त. तर साखर घालून मी ते थोडंसं मिक्स करून घेते आहे. आणि आता मी हा असाच थोडा वेळ ठेवणार आहे, जोपर्यंत त्याला लाल कलर येत नाही तोपर्यंत. हे बघा इकडे आपला कांदा लाल झालेला आहे. थोडासा मध्ये मध्ये जो व्हाईट दिसतो आहे त्याच्यासाठी मी पूर्ण फ्लेम लो करून तो थोडासा मिक्स करत करत त्याला फ्राय करून घेणार आहे. जर असाच सोडला तर तो पूर्ण भाजून म्हणजे एकदम काळा होऊन जाईल. त्याच्यामुळे त्याच्यावर थोडंसं ना मिक्स करत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा पूर्ण आपला कांदा इकडे रेड झालेला आहे, छान कलर आला आहे त्याला. आता मी याला काढून घेते आहे. माझ्याकडे टिश्यू पेपर नव्हता त्याच्यामुळे मी तो नाही यूज केला आहे, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की यूज करा, कारण मग ते सगळं त्या टिश्यू पेपरमध्ये शोषून घेतलं जाईल. हे बघा एकदम छान, आणि त्या साखर घातल्यामुळे तो फ्राय होतानाच कुरकुरीत झालेला आहे, जास्त एकदम नरम नाही पडला आहे. तर आता मी हा जो आपला कांदा आहे फ्राय केलेला तो असा मी त्याला पसरून घेते आहे. आणि आपलं हे जे चिकन आहे मॅरिनेट करून ठेवलेलं त्याच्यामध्ये मी थोडंसं घालून घेणार आहे, कारण मग त्याला छान त्याला मग छान फ्रेग्रन्स येतो, त्याच्यामुळे टेस्ट पण खूप छान येते. सो बाकीचा जो कांदा आहे तो मी लेअरिंग करताना वापरणार आहे, आणि त्याला मी आता फॅनखाली ठेवले गार होण्यासाठी. इकडे या भांड्यामध्येच मी चिकनची ग्रेव्ही बनवणार आहे. सो मला जेवढं तेल ग्रेव्हीसाठी हवं आहे तेवढंच मी या भांड्यात ठेवते, बाकी सगळं तेल मी काढून घेतलं आहे. आता इकडे तेल गरम होतं आहे, तोपर्यंत ह्याच्यामध्ये मी घालून घेते हिंग घालणार आहे मी. आपण मॅरिनेशनच्या टायमाला पण वापरला आहे, सो थोडा कमीच वापरायचा इकडे. त्याच्यानंतर मी घालते जिरं. साधी जिरं मी यूज केलं आहे, भातासाठी फक्त मी शाही जिरे यूज केलं होतं. त्याच्यानंतर इकडे मी घालते तमालपत्र, तोडून वापरते मी. त्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये दालचिनी. सगळे खडे मसाले तेलात पण आपण घालणार आहोत जे भातात घातले होते, त्याच्यामुळे एकदम थोडंच तेलात जे खडे मसाले मी घालते त्याचं प्रमाण मी थोडं कमी ठेवलं आहे ॲज कम्पेअर टू राईस. सगळे खडे मसाले मी घातलेत, आणि हिरवी वेलची मी 2च वापरते आहे, ते मधून तोडून मी ती तेलात सोडते. आता 5 मिनटं मी हे पूर्ण तेलामध्ये असं मिक्स करून घेणार आहे, तेलामध्ये त्या मसाल्याचा फ्रेग्रन्स सुटेपर्यंत. आता इकडे जो कांदा जाडा उभा चिरला होता तो कांदा मी या तेलामध्ये सोडून घेणार आहे. ग्रेव्ही करताना कांदा जास्त वापरायचा आहे, कारण मग ते मसाल्याचं कोटिंग खूप छान बनतं त्याच्यामुळे. तर आता हा सगळा कांदा मी या तेलात सोडून घेते. आता हा सॉफ्ट होऊसपर्यंत ह्याला असंच ठेवायचं आहे. इकडे मी भातासाठी बासमती राईस घेतला होता बिर्याणीसाठी खास. तर आता आपलं पाणीही इकडे उकळलं आहे, सो मी हा पूर्ण राईस त्याच्यामध्ये टाकून घेते आहे. राईस मी धुवून ठेवला होता. आता त्याच्यामध्ये मी घालते मीठ.
अंदाजानेच घालायचं आहे, कारण चिकनमध्ये ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे आणि आता ग्रेव्ही बनवतानाही घालणार आहोत. ते मी इकडे मीठ घालून घेतलं आहे. आता त्याला मिक्स करून घेते आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपला कांदाही सॉफ्ट झाला आहे. तर त्याच्यामध्ये मी आता घालते टोमॅटोही छान आता मी त्या कांद्यामध्ये एकजीव करून घेणार आहे. आणि टोमॅटोही पूर्ण बारीक होऊस्तोवर त्याला असंच ठेवायचं आहे. भाताला मध्ये मध्ये चेक करायचं आहे, कारण आपल्याला 90%च राईस शिजवायचा आहे आणि त्याला थोडंसं वर खाली केल्यावरती भात आपला खाली चिकटतही नाही. इकडे बघू शकता टोमॅटो आणि कांदे एकदम बारीक झाले, छान मस्त. तर त्याच्यामध्ये आता मी आलं लसूण पेस्ट घालून घेते. आलं लसूण पेस्ट मी इकडे जास्त वापरणार आहे, कारण मी मॅरिनेशनला कमी वापरली होती. तर आता हे आलं लसूण पेस्टही मिक्स करून घेते. जोपर्यंत त्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत मी असं थोडंसं 5 मिनटं ह्याला मिक्स करून घेणार आहे. आता त्याच्यानंतर मी आता सगळे मसाले याच्यामध्ये वापरणार आहे. सुरुवात करते मी चिकन मसाल्याने. या पाकिटामध्ये जास्त मसाला येत नाही, त्याच्यामुळे मी थोडासा मॅरिनेशनला वापरला आणि उरलेला सगळा मी ग्रेव्हीमध्ये वापरला आहे. तुमच्या तिखटपणानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. जर मॅरिनेशनला तुम्ही कमी वापरला असेल तर ग्रेव्हीसाठी तुम्ही जास्त वापरू शकता. त्याच्यानंतर मी घालणार आहे गरम मसाला. गरम मसालाही मी कमीच वापरणार आहे, कारण ऑलरेडी आपण खडे मसाले वापरले आहेत. तर मी इकडे एकदम थोडासा गरम मसाला घालून घेते आहे. त्यानंतर मी घालणार आहे बिर्याणी मसाला. एव्हरेस्टचा आहे हा. बिर्याणी मसाला मी ॲज कम्पेअर टू अदर मसाले मी जास्त वापरणार आहे, कारण आपला बिर्याणी राईस आहे, त्याच्यामुळे ह्या मसाल्यामुळे त्याला प्रॉपर बिर्याणीची टेस्ट येते. हे बघा. आता हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद घातली आहे आणि थोडंसं लाल तिखटपणा घालते आहे कलरसाठी फक्त. आता मी हे सगळे मिक्स करून घेणार आहे मसाले. या मसाल्याचा पण जो कच्चेपणा आहे तो जाऊस्तोवर मी ह्याला असं फ्राय करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, कलर पण खूप छान आला आहे. आता मी ह्याच्यामध्ये एकदम थोडासा आपला जो घरातला मालवणी मसाला असतो तो वापरणार आहे. तर परत ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. तुम्ही बघू शकता छान असं कलर पण आला आहे ह्याला आणि व्यवस्थित कांदा टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. मसालेही व्यवस्थित कोट झालेत. तर आता ह्याला आपण असंच ठेवूयात. इकडे भात बघू शकता तुम्ही की 90% ह्याला मी शिजवला आहे. थोडा प्रेस केल्यानंतर मला वाटले की अजून थोडा शिजायला पाहिजे, म्हणून मी ठेवला परत तसाच. आणि इकडे तोपर्यंत मसाल्याला मस्त तेलही सुटले. तर आता जे मॅरिनेटेड चिकन आहे ते मी या मसाल्यामध्ये सगळं घालून घेणार आहे. आता हा मसाला पूर्ण त्या चिकनच्या पीसेसला कोट होईल तोपर्यंत मी ह्याला मिक्स करून घेणार आहे. हे बघा, मसाला एकदम प्रॉपर त्याच्यात मिक्स झालेला आहे. आता तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मला हवं तेवढ्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड करत गेले आणि चिकन शिजेल एवढं पाणी मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. मला वाटलं की थोडं कमी पडतं आहे, म्हणून मी वरून पुन्हा थोडं पाणी ॲड केलं याच्यामध्ये. बघा, आता याच्यामध्ये मी खडा मीठ असतं ते घालणार आहे.
मीठ आपण खूप कमीच वापरायचं आहे, कारण ऑलरेडी चिकनसाठी सुद्धा वापरलं होतं आणि राईसमध्येही घातलं आहे, त्याच्यामुळे अंदाजानेच मी घातलं आहे चिकनमध्ये सुद्धा. आणि ते व्यवस्थित मी आता मिक्स करून घेते आहे. इकडे तुम्ही बघू शकता की भात आपला प्रॉपर शिजवून झाला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी आहे, तर आता मी हा भात पूर्ण काढून घेणार आहे. 90%च शिजवायचा आहे, ओव्हरकुक्ड नाही करायचं आहे त्याला. आता जे पण खडे मसाले होते ते मी सगळे काढून घेते आहे, नाहीतर मग ते असे दाताखाली येत जातात आणि आपल्या ग्रेव्हीमध्ये पण आहेत, सो मग ते खूप जास्त होणार. म्हणून मी आधीच त्याला जेवढे निघण्यासारखे आहेत ना तेवढे मी काढून घेते आहे. राईसही आता मी वेगळा काढून घेते आहे आणि त्याला गार करण्यासाठी ठेवणार आहे. जोपर्यंत चिकन शिजतं आहे ना तोपर्यंत आपला राईस आपण वेगळा करून ठेवायचा आहे, तो गार होण्यासाठी. इकडे तुम्ही बघू शकता चिकन मस्त शिजतं आहे, त्याला छान उकळी सुटलेली आहे आणि सुगंधही खूप छान येत होता. तर चिकन रेडी आहे. भातही व्यवस्थित गार झाला आहे, बघा मोकळा झाला आहे, सुटसुटीत झाला आहे. तर आता लेअरिंग करणार आहे मी. लेअरिंगसाठी आहे ना एक लेअर मी अशी कलरफुल राईस करणार आहे. त्याच्यासाठी मी थोडंसं दूध घेतलं आहे आणि आपला एडिबल कलर आहे हा ऑरेंज, तो मी त्या दुधामध्ये घालणार आहे. दुधात घातल्यामुळे त्याचा कडवटपणा थोडा कमी होतो. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कलर या दुधामध्ये मिक्स करू शकता. हे बघा, ह्याला छान कलर आला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर असं वाटलं की कमी आहे कलर तर तुम्ही वरूनसुद्धा ॲड करू शकता. आता हा भात मी वेगळा घेतला आहे, त्याच्यामध्ये हा कलर मी पूर्ण टाकून घेते आहे. मला वाटलंच की ह्याचा कलर थोडा फेंट झाला आहे, तर त्याच्यामुळे मी पुन्हा सेम प्रोसेसने अजून डार्क कलर बनवला आहे. आता मी हा मिक्स करून घेते. हे बघा, छान कलर झाला आहे, भाताला व्यवस्थित कोट झाला आहे तो कलर. आता हा जो व्हाईट भाताचं मी लेअरिंग करणार आहे ना त्याच्यामध्येच मी तो वरून ऑरेंज कलरचा राईस ॲड करणार आहे. आधी ह्याला एकसारखं लेअर करून घेते. ऑरेंज कलरचा राईस मी ॲड केला आहे, त्याला मिक्स करून घेते सो दॅट त्याचा व्हाईट आणि ऑरेंज कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. हे बघा, मस्त कलरफुल दिसतोय भात. आता मी ह्याची लेअर बनवून घेते. आता भाताची लेअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिकनची लेअर मी ॲड करणार आहे. तर त्याच्यासाठी आधी पीसेस आणि थोडासा मसाला मी भातावरती पसरून घेणार आहे. मी बघू शकता चिकनला मस्त कलर आला आहे. आता सगळे जे पीसेस आहेत ना त्याची आधी लेअरिंग करणार आहे आणि नंतर मग मी ते चिकनचा जो रस्सा आहे तो ॲड करणार आहे. हे बघा, मस्त मी पीसेस टाकून घेतलेत. आता ग्रेव्हीवरून ॲड करणार आहे. त्याच्यानंतर थोडेसे मिंट लिव्ज होते ते मी हातानेच तोडून असं त्याला कुचकरून त्याच्यावरती घालणार आहे, म्हणजे पुदिन्याचा फ्रेग्रन्स पण खूप छान येईल. त्यानंतर सेम प्रोसेस मी फॉलो करणार आहे आणि हा जो फ्राय केलेला ऑनियन आहे तो पण घालून घेते आहे. सेकंड लेअरिंगसाठी सेम प्रोसेसच आहे. सो पूर्ण व्हाईट प्लेन राईस त्याच्यावरती ॲड होणार. त्याच्यानंतर मग कलरवाला राईस ॲड करणार आणि पुन्हा ग्रेव्ही आणि मग मिंट लिव्ज. असं करत मी सेकंड लेअरसुद्धा कंप्लीट करून घेते. थोडेसे स्प्रिंकल केलेत आणि बटर आवडतं म्हणून मग मी असं डेकोरेशनसाठी थोडंसं बटर टाकलं आहे वरती. हे बघा, खूप छान दिसतंय. बटर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तूप आवडत असेल तुम्ही तूपही घालू शकता. आता 5 ते 10 मिनटं मी थोडंसं याला हाय फ्लेमवरती ठेवणार आहे. अशी बनवते मी बिर्याणी. बिर्याणी बनवायला झटपट तयार होते ती, पण त्याच्या आधीची जी तयारी असते ती करायलाच थोडा गोंधळ होतो. सो मग मी आधीच प्रिपेअर करून ठेवते, सो बनवताना मग जास्त गोंधळ नाही होत. आणि मी जशी शेअर केली आहे रेसिपी तसं एकदा तुम्ही पण ट्राय करा बनवायला आणि मला नक्की सांगा कमेंट्स करून की कशी बनली आहे ते.
आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टाटा, बाय बाय, टेक केअर.